नमस्कार, पारंपरिक स्वाद ह्या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज जो मी पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे तो अत्यंत युनिक पदार्थ आहे आणि तो म्हणजे शेवयाचा शिरा। या शेवयाच्या शिऱ्याला मी पारशी टच दिलेला आहे, ही त्याची विशेषता आहे। तर आपण आता त्याचं साहित्य बघूया। ह्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर ह्या वाटीने मी हे सगळं प्रमाण घेतलेलं आहे। जी आपली वर्णाची वाटी असते त्याने हे प्रमाण घेतलेलं आहे। ही वाटी भरून मी रोस्टेड बॅम्बिनो शेवई घेतली आहे। अर्ध्यापेक्षा मी कमी साखर घेतलेली आहे। पाव वाटी मी तूप घेतलेले, तूप मी मेल्ट करून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मी पाणी घालणार आहे। ह्या वाटीने 1.5 वाटी मी कोमट पाणी घालणार आहे आणि त्याच्यामध्ये मी शिजवणार आहे। आणि आपलं हे सगळं तयार झाल्यावर आपल्याला काय करायचंय, आपल्याला ह्याच्यामध्ये शिरा थंड झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे आणि त्याच्यानंतर सर्व करायच्या वेळेला आपल्याला हा सुकामेवा घालायचा आहे। सुकामेव्यामध्ये मी बदाम घेतलेत लांब लांब कापून आणि बेदाणा घेतला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये काजू, पिस्ता जे पण सुकामेवा आवडतो तो घालू शकता, कारण जितका सुकामेवा तुम्ही घालाल तेवढी त्याचा स्वाद वाढतो। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मी रोस्टेड शेवई घेऊन परत का मी तुपामध्ये मी ते भाजणार आहे, ह्याचं कारण ह्या तुपाचा, हा शुद्ध तूप आहे, या तुपाचा स्वाद तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये भाजता तो छान त्याचा आणि त्याला स्वाद लागतो आणि कमालीची त्या शेवयाच्या शिऱ्याची टेस्ट होते। हे भाजून घेतलं की मी 1.5 वाटी त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे। त्याच्यानंतर पाणी आटल्यानंतर पूर्ण ह्याच्यामध्ये मी ही साखर घालणार आहे। साखर पण पूर्ण आटून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपला शिरा तयार होईल। तर आता आपण कृतीकडे जाऊया। हे बघा, ह्याचा रंग आता बदलायला लागलेला आहे आणि तुपाचा आणि खमंग शेवईचा वास पूर्ण घरामध्ये पसरलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे। जेव्हा मी भाजत होते तेव्हाच मी हे पाणी गरम करायला ठेवले। हे कोमट पाणी आहे आणि हे भाजताना एक लक्ष ठेवायचं की तुम्ही मध्यम किंवा कमी गॅसवरच हे भाजा, कारण मग त्याच्यामुळे त्याचा रंग खूपच सुंदर येतो। आता मी ह्याच्यामध्ये हळूहळू पाणी घालणार आहे, पूर्ण पाणी घालायचं नाहीये आणि घालत असताना ते ढवळत जायचं असतं, मिक्स करत जायचं असतं। हे आपल्याला पूर्ण 1.5 वाटी जे मी कोमट पाणी आहे ते पूर्ण लागणार आहे आणि हा जो आहे हा शेवई शिजल्यानंतर डबल होऊन वर येते ती। ह्याला एक 3-4 मिनिटं लागतात शिजायला, तोपर्यंत आपल्याला थोडा पेशन्सची आवश्यकता आहे। वाटी ह्याच्यामध्ये मी साखर घातली आहे आणि आता ती साखर मेल्ट व्हायला लागली आहे। माझे साखरेचे दाणे आहेत ते थोडे मोठे आहेत, त्याच्यामुळे शिजायला किंवा पाणी आटवायला थोडा वेळ लागेल। साखर घातल्यावर पण तुमची जी फ्लेम आहे ती मध्यम किंवा लहानवरच ठेवा आणि हा शिरा पूर्ण सुकवायचा नसतो, थोडा मॉइस्ट ठेवायचा असतो। ह्याचं कारण असं आहे की थोड्या वेळाने पाणी आणि साखर, मेल्ट झालेली साखर ही जे हे आहे आपलं शेवई, ती पूर्ण शोषून घेते आणि ती फुगते आणि ह्याचा प्रत्येक दाणा हा एकमेकांपासून वेगळा व्हायला पाहिजे। तीच खरी म्हणजे त्याची विशेषता किंवा मजा आहे त्याच्यामध्ये। थोडा थंड झाल्यावर ह्या चमच्याने मी ह्याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालून घेतले, अर्धा चमचा घेतलाय, अर्धा चमच्यापेक्षा जास्त घेऊ नका। आणि ही जी क्वांटिटी मी तुम्हाला दाखवली होती वाटीची, हे 4 लोकांसाठी हा भरपूर होतो शिरा। आणि तुम्ही नीट बघाल तर ह्याचा प्रत्येक बघा, हा प्रत्येक ह्याचा वेगळा झालाय। हे कुठेही त्याचा गोळा किंवा चिकटलेला नाहीये। हे हलवल्यानंतर तुम्हाला कळेल आणि अजून तो थंड झाल्यानंतर तुम्हाला आणि दिसेल की प्रत्येक शेवई एक दुसऱ्यापासून वेगळी झालेली आहे ती। आता ह्याच्यावर मी ड्रायफ्रूट घालते आहे। जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, तुम्ही जे पाहिजे तेवढे ड्रायफ्रूट्स घालू शकाल। मी ह्याच्यामध्ये कापलेले लांब लांब बदाम घालते आहे, ते घातलेत मी। ह्याच्यावर तुम्ही पिस्ते घालू शकाल, काजू घालू शकाल, त्याचे चव वाढतच जाणार आहे। आणि ह्याच्यावर मी किशमिश घालते। किती सुंदर दिसतोय बघा, गोल्डन कलर किंवा आपण ज्याला मराठीत सोनेरी रंग म्हणतो, तर सोनेरी रंगाचा हा शेवयाचा शिरा खायला तयार आहे। आणि ह्याचा ॲक्च्युली ह्याचं जे सिक्रेट किंवा मी काही सांगेन की ह्याचा जो स्वाद लपलेला आहे हा या व्हॅनिला एसेन्समध्ये लपलेला आहे।
आणि त्याच्यामुळे प्रपोर्शन तर आहेच, हे तुम्ही जर का प्रपोर्शनने जर केलं तर शिवाय उत्तम शिरा होणारच, परंतु हे तुम्ही जेव्हा व्हॅनिला एसेन्स घालाल, आणि व्हॅनिला एसेन्स मुख्य म्हणजे शिरा जो आहे तो पूर्ण थंड झाल्यावरच व्हॅनिला एसेन्स घाला आणि चांगला तो मिक्स करून मग सर्व करू. हा पदार्थ थंड पण छान लागतो, गरम पण छान लागतो. तर करून बघा, कसा वाटतो तो अवश्य सांगा आणि कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा मला की कसा वाटला तुम्हाला शिरा. माझा चॅनल जो पारंपरिक स्वाद आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, जितक्या लोकांबरोबर शेअर करता येईल तेवढा शेअर करा. आणि मी असे नवे नवे पदार्थ तुम्हाला शिकवतच जाणार आहे. तर तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.